जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. गावदेवी वडवली टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला, उशीर करू नका. बेबी स्पोर्ट इताडे टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. शरद गुतारणे सर, चला उशीर करू नका. चला आपण मॅचला सुरुवात करूया. गावदेवी वडवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. गावदेवी वडवली टीमचे कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम वडवलीचे कॅप्टन, 2 धावांचा पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल. उशिरा रिपोर्टिंग केली आहे शरद गोतारणे सर. आणि या ठिकाणावरनं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण जर सजवलं नाही तर मात्र अजूनही जी पॅनल्टी आहे ना ती प्लस होईल, याकडे देखील लक्ष असू द्या. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपला 12th मॅन पाठवा. 12वा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पॅनल्टी जी आहे ना ती प्लस अजून होऊ नये याकडे लक्ष असू द्या. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा, अन्यथा पॅनल्टी मध्ये वाढ करण्यात येईल. सर्वांना जय श्रीराम. या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी मॅच चालू होते. एका बाजूला बेबी स्पोर्ट इताडे तर दुसऱ्या बाजूला पाहतोय गावदेवी वडवली. वडवली संघाला विनंती आपण चला स्पीडअप करायचा आहे मित्र हो. आपल्यापासून दुसऱ्या कोणाला त्रास नाही होणार याच्यासाठी आपण तत्पर राहणं गरजेचं आहे. आपला दुसरा सामना आपण उशीर करतायत. ऑलरेडी 2 रनांची पेनल्टी तुम्हाला घोषित केली गेली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये लक्ष घालायचं आहे. जो संघ अजून उशिरा करेल तुम्ही बिंदास पॅनलाइज करू शकता. ही तुम्हाला फुल ऑथॉरिटी आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. काशीनाथ येतोय, पाहूया पहिले षटक हाताळण्यासाठी.
पहिली चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी पाहतोय, तण होतोय या वरतून उडवण्याचा प्रयत्न फसला जातोय, बट क्षेत्ररक्षक त्या जेल पर्यंत काय पोहोचत नाहीये. आणि दरम्यान आपण पाहतोय की या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित पुढे चेंडू पाहूया. यावेळेस सेपल झाले ते क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, यस मॅचची काढा आणि फलंदाज या ठिकाणी पहिला बाद होतोय कटआउटच्या स्वरूपात. दोन या धावसंख्येवरती मधुकर सारखा एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गुरुनाय देतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये एक चांगलं काम खऱ्या अर्थाने करतात ही टीम. चांगला खेळ नेहमी पाहायला मिळतोय. बीबी स्पोर्ट इताडे आणि त्यांचे पॅकर्स आपण जर पाहिले तर भगवानजी पाटील साहेब असतील, भिवंडी ग्रामीण पोर्टिबल्स मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षाखाली ही टीम खेळ करते आणि जे हवं आहे ते सर्व पुरवताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये 18 गाव प्रीमियर लीगचा दमन दौरा पाहायला मिळेल. पण त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका पाहिली तर भगवानजी पाटील साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पाहतोय आपण लेग बायच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 3 या अंकावरती लागली गेली आहे. पहिली षटक आहे पॉवर प्लेचं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसात पहिली मॅच आपण पाहिले तर गोरसीने गावदेवी चौधरपाडा या टीमला परास्त केलं. एक चांगली टीम आपल्याला पाहायला मिळाली होती गावदेवी चौधरपाडा, परंतु चांगलं प्रदर्शन गोरसेचं यावेळेस हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि सेकंड टाइम मध्ये मात्र झेल कन्वर्ट केला गेला जातोय. फलंदाज अजून झेलच्या स्वरूपात एक बाद होतोय. घ्या कॅच जिंका मॅच असं नेहमी सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि नेहमीच आपण जर पाहिले तर गणिताच्या पेपरामध्ये तुम्हाला पास व्हायचं असेल तर प्रमेय आणि सूत्र यांना मात्र तंतोतंत मान देणं गरजेचं आहे. मागील चेंडूवरती आपण पाहिले तर जेल सुटलं होतं, म्हणजे ट्राय तेवढं केलं नव्हतं, परंतु इथं मात्र दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगला झेल पकडताना पाहायला मिळालं. रमेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बरोबर आपल्याला 3 षटक जे आहेत ते 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर झाले नाहीत तर निश्चितच शेवटच्या ओव्हरला आउटफील्डचा क्षेत्ररक्षक इनफील्डच्या आतमध्ये घेतला जाईल. यावेळेस पाहतोय आपण पटका चांगला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, डायरेक्ट हिट केला जातोय. फलंदाज रनरच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी होतोय बाद. क्या बात आहे. फलंदाज या ठिकाणी रमेश कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पाहतोय आपण रन न जमा करता बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. जसा फटका खेळला तसा धाव घेण्याचा मानस धरला, परंतु क्षेत्ररक्षकांची प्रशंसा करावी लागेल. डायरेक्ट हिट केलं गेलं आणि आपण फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालं. किशोर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी काशीनाथ यांची आणि चांगली साथ क्षेत्ररक्षणाची त्यांना लाभली गेली. त्या कारणास्तव पाहतोय आपण आतापर्यंत 3 फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळत आहेत. हॅलो हॅलो, आपल्याकडे ज्यावेळेस पंचायतचे खेळाडू संपले जातात, मग 3 चेंडूंचा जरी खेळ झाला असला तरी ओव्हर कंप्लीट दिली जाते. या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ झाला, पंचायतचे प्लेयर संपले गेले, त्या कारणास्तव आपण पाहतो ही ओव्हर जी आहे ती कंप्लीट केली जाते, पूर्ण झाली आहे. आता आपण पाहतो एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या 3 आणि पॅनल्टीच्या ज्या लेट रिपोर्टिंग केली गेली वडवली संघाने त्या 2 धावा या अकाउंटमध्ये जमा केल्या जात आहेत. म्हणजे एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर
धावसंख्या धापलकावरती 5 धावा. सुभाष येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र चांगला हाताळला गेला आणि त्यानंतर या ठिकाणी पाहतोय दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. इथेही चांगला चेंडू हाताळला जातोय. बाईच्या स्वरूपाने 1 धाव आलेले आहे. स्वतः संघनायक येतोय गोलंदाजी मार्क वरती. पूर्ण आपली टीम मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम करते आणि या ठिकाणी पाहूया सुभाष सुरुवाती चांगली करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करावी लागेल. लाईन लेंथ सुधारित टाकावी लागेल कारण बेबी स्पोर्ट इताडे अशी टीम आहे कधीही पलटवार करू शकते. शेवटच्या चेंडूपर्यंत मोठी धावसंख्या उभारण्याची दमखम क्षमता आहे. फुल टॉस टर्न केला गेला. गॅप मध्ये चेंडूला फेकून दिलं गेलं. नाही थांबणार चेंडू जाईल सीमा पार आणि यावेळेस पाहतोय पंचांच्या माध्यमातून येतोय भीमरचा इशारा आणि होतोय चौकार. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय धापलकावरती धावा जाऊन आता मात्र पोहोचतायत 11 अंकावरती. सुरळीत चाललं होतं सर्व काही गणित परंतु इथं मात्र कुठेतरी चुकीची हाताळली आणि डावाला मिळतो आकार. नशिबाची साथ ही लाभली जाते आणि गेम चेंजर्स नेहमी ओळखला जातोय बेबी स्पोर्ट इताडे. पाहूया डावाला खऱ्या अर्थाने इथनं सुरुवात झाली असं म्हटलं तर वागो ठरणार नाहीये. फ्री हिट होता परंतु इथं मात्र आनंदाचा मोह आवरता आला नाहीये आणि बॅट्समनच्याही डोक्यात नाहीये की हा फ्री हिट आहे. यस बाईच्या स्वरूपामध्ये ही एक धाव गणली गेली. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचते. स्वतः संघनायक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती एक चांगली रणनीती होऊन उतरलेला पाहायला मिळतोय वडवली संघ. गोतारणे यांच्या अध्यक्षतेखाली संघ चालतोय. यावेळेस आपण पाहतोय इन कटर पडल्यानंतर आतल्या बाजूने वळला जातोय पूर्णपणे. आपण पाहतोय चकित होऊन बसले किशोर. अजून एकही धाव धापलकावरती जमा केली नाहीये आतापर्यंत. आपण पाहतोय 2 चेंडूंचा सामना जरूर केला आहे. प्रेशर असेल दबाव असेल. इथेही मोठा फटका ब्लाइंड शॉट कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धावजी पुन्हा एकदा या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या स्थिर 12 अंकावरती. कॅल्क्युलेट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मात्र स्लोअरचा मारा ठेवला होता. वेरिएशन बदल पाहू शकता आपण कशा प्रकारे सुभाष करतोय. निडर बेखौफ होऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चुकीचा चेंडू जरूर हाताळला होता त्यानंतर स्वतःला सावरलं आवरलं आणि डावाला या ठिकाणी पाहतोय आपण थांबवलं गेलं आहे धावसंख्येच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होतोय. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी समोर ठेवला होता. यावेळेस एज अँड गॉन फलंदाज बाद होतोय कटाच्या स्वरूपात. यानंतर विनिंग असा आपण सामना खेळणार आहोत. त्याच्यानंतर कालिका माता कालभार आणि जय हिंद देवरुंग ही एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. कालिका माता कालभार आणि जय हिंद देवरुंग आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. गावदेवी वडवली टॉस साठी उशीर केला त्या कारणास्तव आपण पाहिलं त्यांना 2 रनांची पॅनल्टी दिली गेली आहे. सलग हा 3रा दिवस आहे. 2 दिवसामध्ये सर्व टीमने बरोबर वेळेवरती येऊन उपस्थिती लावली आणि खेळ बरोबर पाहायला मिळाला. परंतु आज सक्तीची करणं गरजेचं आहे कारण आज मेगा फिनाले फायनलचा दिवस आहे. सर्वांनी त्या गोष्टीचा भान ठेवून वेळेवरती उपस्थित राहा मित्र. आपण सर्वजण आयोजन करतो. आयोजकाची तलमल जी असते ती समजून आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव एक होतकूर आणि कर्तृत्ववान लाभलेला व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून वारंवार सूचित करण्यात येते की सामने वेळेवरती कसे चालू होतील हे तुम्ही पाहत जा आणि त्यांची जशी आम्हाला सूचना येते तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्ही फक्त वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. संतोष पाहूया कशा प्रकारे फलंदाजांवरती अतोंश प्रसरतो की त्याच्या उलट कामगिरी फलंदाजी होते कारण वार पलटवार क्रिकेटचा हा मूळ सूत्र आहे. काय झालं मॅच थांबवा 1 मिनिट. स्ट्राईकचा काय विषय आहे. शेवटच्या बॉलवर विकेट आली होती तर अर्थातच स्ट्राईकला गुरुनाथ असेल. चला श्रावण आपण नॉन स्ट्राईकला या.
ओव्हर झाली आहे परंतु रन कंप्लीट नाहीये. विकेट गेली होती झेलच्या स्वरूपात. विकेट होती शेवटच्या बॉलवर. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 12 या अंकावरती पाहायला मिळते. पाहूया अजून 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. गुरुनाथ आणि आपण पाहतोय श्रावण या वेळेस पाहतोय आपण खराब हातांनी इथं पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. संतोष आपल्या टीम मध्ये असंतोष पसरत की काय अशी सुरुवात करून दिली गेलेली आहे. कारण खराब सुरुवात मी तर म्हणेन. पहिला चेंडू व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 2 गोलंदाजांनी कर्मकुशलता चांगली अर्पण केली. चांगली धावसंख्या थांबवण्यासाठी योगदान दिलं. परंतु पाहूया संतोष पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. स्लोअरचा मारा ठेवला होता. क्या बात आहे. स्लोअरला बीट होते वारंवार आपण पाहते. गुरुनाथ यस 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 2 टप्पी पडल्यानंतर पंचांच्या माध्यमातून नो बॉल या ठिकाणी घोषित केला गेला आहे. अतिशय स्लोअरचा मारा. पंचांशी कुठल्याही प्रकारे वादविवाद घालायचा नाही. जो निर्णय असेल तो स्वीकारायचा आहे. यस इथं चेक केले जाते. 2 टप्पे इथं पडलेले आहेत. चला गेम चालू करायची आहे. पंचांच्या माध्यमातून इथं काय इशारा येतो. यस चेक केलं गेलं आहे. नो बॉल येतोय. पंच लारा सरांच्या माध्यमातून लाईव्हला या ठिकाणी चेक केलं गेलं. अतिशय स्लोअरचा मारा आपल्याला पाहायला मिळाला होता. चला मित्र स्पीडअप करा. येणारे चेंडू हा फ्रीड आहे. यावेळी चेंडूला टर्न केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. क्षेत्ररक्षक दुरून येतोय आणि तर मात्र पाहता पण खेळ क्रिकेटचा आहे पण फुटबॉलचा रिझन पाहायला मिळतंय. आणि या दरम्यान आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 17 धावा. पुढे चेंडू पाहूया. क्या बात आहे. वाह मस्त हातांनी पाहायला मिळते. बिमर चेंडू हाताला गेला आहे. पंच गोलंदाज चेंज होऊ शकतो की नाही. यस नाही होऊ शकत. तेच समजवायचं आहे गोलंदाजांना की आपल्याला हे पूर्ण करायचं. घाबरायचं नाही मित्रांनो. कितीही येऊ द्या परिस्थिती कडक घाबरायचं नाही. परिस्थितीला डटून लढायचं असतं. सामोरे जायचं असतं. पलून होणार नाहीये. पुढे चेंडू पाहूया. क्या बात आहे. निश्चितच काहीतरी प्रॉब्लेम आहेच. त्या कारणास्तव आपण पाहतोय की अशी हाताळणी मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. यस जास्तच जर अनफिट असेल तर विचार करू शकतो. पण तसं काय चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये गोलंदाजाचं. क्या बात आहे. आता पुन्हा एकदा वाईट. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 20. एकच बॉल आतापर्यंत झालेला आहे आणि 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 3 वाईट 2 नो बॉल. इथं कमिटीचा वेळ वाचवायचा आहे तो वेळ या ठिकाणी खर्च केला जातोय. मारला तरी चालेल पण असा समोर टाक. क्या बात आहे. चेंडू जातो सीमापार चौकार. धावसंख्या 24 झालेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा होत्या. इथं मात्र धावांना आलेख
वधारला जातोय, वाढला जातोय आणि 24 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा संतोष. आता मात्र चांगला चेंडू आहे. हेच मित्र क्रिकेट आपल्याला सांगतो की जीवन असो खेळ असो मित्र घाबरायचं नाही आहे. सरळ सामोरे जायचं आहे. काय होणार लास्टला 6 बॉल मध्ये 6 फटके लागतील, 6 षटकार लागतील, पण जिद्दीने लढायचं असतं. जिद्द करील तरी काय, हातालाच प्रॉब्लेम असेल तर. अजून एकदा वाईट बॉल. धावसंख्या 25. पुढील चेंडू पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र पाहतोय आपण गॅप मध्ये चेंडू जातोय आणि 4 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया संतोष तयार होत आहे. पंच नो बॉल आहे. धावा फक्त एकच नो बॉलची येईल ना. एकच रन. यस यस. कारण आपण पाहिल्यानंतर खेळपट्टीवरती तुम्ही जर मारताय चेंडूला ना तर त्या धावा गणल्या जातील. खेळपट्टीच्या बाहेर जाऊन जर तुम्ही त्या फटक्याला खेळताय तर या फॉर्मेट नुसार त्या धावा दिल्या जात नाहीत असं आमच्यापर्यंत सूचित केलं जाते. अजून एक नो बॉल हाताला जातोय. जास्त जर त्रास होत असेल तर आपण विचार करू शकता. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एक धाव घेतली जाते, फेकी केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 31 धावा. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे. तरीही ओव्हर काय संपाचा नाव घेत नाही आहे. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की शेवटचा चेंडू आहे. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल, नाही सुटत. वाईट बॉल. 32 धावा. 2 षटकांमध्ये बरोबर कॅल्क्युलेशन केली होती परंतु या ओव्हर मध्ये सर्व मजा किरकिरा करून टाकला. क्या बात आहे. डॉट बॉल. जे समोर बॉल टाकले ते बरोबर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाले ते, परंतु जे स्क्वेअर मारा पाहायला मिळाला तिथं मात्र धावा बनल्या गेल्या. कारण या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर डॉट चेंडू या हाताला गेला होता. बघूया शेवटचं षटक आता कोण घेऊन येतं. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 32 अंकावरती लागली गेली आहे. जवळ 14 चेंडूंचा हा षटक आपल्याला पाहायला मिळाला. हा एक रेकॉर्ड बनला गेला आहे आणि आपल्या आयुष्यातील एक खराब गोलंदाजी हाताळली गेली आणि कधी न विसरणार ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा विनंती असेल. नवीन गोलंदाज श्याम येतोय. गोलंदाजी मार्क वरती धावसंख्या धावफलकावरती 32. शेवटचा अंतिम षटक. श्रवण म्हटलं तर एक स्फोटक पिंच हिटर आहे ना, त्याला जर अशा चेंडू जर तुम्ही द्याल तर त्याचा परिणाम चांगला पाहायला मिळेल. बट या ठिकाणी व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. श्याम आहे ते गोलंदाजीच्या मार्क वरती.
आता मात्र पाहतोय आपण समोर जे चेंडू ठेवले जात आहेत ना त्याच्यावरती धावा कमी बनताना दिसत आहेत. बट तुम्ही स्क्वेअर मारा हाताला आल तर त्या चेंडूंवरती जास्त धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती. यस, 1 शॉट येतोय. अति घाई संकटात नाही. 34 धावा धावफलकावरती. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव कमी होताना पाहायला मिळते 1 शॉटच्या स्वरूपाने. या वेळेस चांगला फटका आहे. नो डाऊट चेंडू जाईल सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकते धावसंख्या धावफलकावरती. 38 धावा लागल्या गेल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा जर पाहिल्या तर एजी स्पोर्ट निंबोली संघाची पाहायला मिळाली आहे 72 धावांचं. 73 धावांचा टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. आणि लोएस्ट स्कोर जर बघितलं तर वीर तानाजी दापोडे 25 धावांचं होतं. आणि या स्पर्धेतील सर्वात जास्त चेंडूंची ओव्हर हाताळणारा संतोष हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि सर्वाधिक चांगली गोलंदाजी आपण 2 गोलंदाज पाहिले गेले. एक चिंतामण. पुढे चेंडू पाहूया. या वेळेस ऑन साइडला एक धाव घेतली गेली आहे आणि या ठिकाणी पाहतोय आपण दुसरी धावी कंप्लीट केली जाते. सुनील गुलवी, चिंतामण असे गोलंदाज आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. पुढे चेंडू पाहूया. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये तू मै मै. आणि या ठिकाणी पाहतोय आपण दोन्ही फलंदाज जर क्रीज सोडतील तर बॅटरला बाद दिला जातोय. अशा पद्धतीचा रनआउट या ठिकाणी दिला जात नाहीये. प्रेमनाथ असेल, अरविंद असेल, दीपक असेल, धीरज असेल यांनी खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळाले. पुढे चेंडू पाहूया. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. बॅट खाली चेंडू होता बरोबर परंतु द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला बॅटर. आणि या ठिकाणी पाहतोय डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती स्थिर आहे 40. याही गोलंदाजांनी थांबून ठेवलेला आहे. आता चांगला फटका सजवला गेला आहे. चेंडू जातो सीमा पार. बिग हिट षटकार. थर्डमॅन सीमारेषे बाहेर रोडवर जी कार आहे ना नेव्ही ब्लू कलरची काढून घ्या. कार चालकास विनंती आहे की थर्डमॅन सीमारेषे बाहेर रोडवर समोर जी कार दिसते ना नेव्ही ब्लू कलरची ती त्या ठिकाणावरनं काढून घ्यायची आहे. आय थिंक बलेनो आहे. या षटकाराच्या माध्यमातून 46 धावा धावफलकावरती 47 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळते वडवली संघासमोर. धन्यवाद.
चला फलंदाज पाठवा. मॅचला आपण सुरुवात करूया. नक्कीच पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त 12 होत्या. त्यामध्ये पानंटीच्या 2 होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 ज्या षटकामध्ये 20 धावा आल्या. बॉल टाकले गेले 14. 5 व्हाईट बॉल आणि 3 नो बॉल ज्या षटकामध्ये आले. 14 बॉलची ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. पाकिस्तानचा मोहम्मद समी 17 बॉल टाकले होते. अभिषेक नायर काउंटी क्रिकेट खेळत असताना 17 बॉल टाकले होते. जॉन जस्टिक ऑस्ट्रेलियन त्याने देखील 17 बॉल टाकले होते. आणि आता मात्र या ठिकाणी 14 बॉलची ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर शेवटचं षटक ज्या षटकामध्ये देखील धावा आल्या 14 आणि त्याच्या जोरावर धावा झाल्या आहेत 46. 46 धावा 47 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काशीनाथ विथ मुरलीधर. बॉलिंग ट्रॅकवर मधुकर. सन्माननीय हेमंत भोईर यांच्या माध्यमातून टीम वडवलीसाठी पारितोषिक लावलं गेलंय. चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जो फलंदाज ठोकेल त्याच्यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅचला आपण सुरुवात करूया. 47 धावांचं लक्ष. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल सुरेख गोदा बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगली सुरुवात मधुकर बेल्लेकर. पहिला बॉल निर्धाव फेकला होता आणि त्यानंतर ऑफ ड्राईव्हचा फटका. वाईट ऑफ लॉंग ऑफ बॉल उचलला जातोय रोशनच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस पहिली धाव धावफलकावर आपण पाहतोय. काशीनाथच्या बॅट मधून अकाउंट ओपन झालंय टीमचं आणि स्वतःचं देखील. या बॉलर्स देखील बॉल हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल. पहिला गडी फेल. फलंदाज बाद मुरलीधर. नवीन फलंदाज साईनाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला ब्रेक थ्रू मधुकरने त्या ठिकाणी दिलाय. चांगली गोलंदाजी. मधुकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. एक विकेट काढली त्या ठिकाणी. चांगली सुरुवात टीम बीबी स्पोर्ट हिताडे. या बॉलेस दांडी दांडी गोल त्रिफलाची. फलंदाज बाद. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात झाली नाहीये टीम गावदेव वडवलीच्या बाजूने. 2 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज श्याम मैदानाच्या आतमध्ये येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी मधुकरच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिक वर आहे. पाहूया विकेट हॅट्रिक साजरी करतोय का. आणि जर करतोय तर या स्पर्धेतील ती पहिली विकेट हॅट्रिक असेल. कारण मागच्या 2 दिवसांचा विचार केला तर एकही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. ओव्हर हॅट्रिक जरूर आपण पाहिल्यात. मात्र पहिली विकेट हॅट्रिक साजरी करेल का या ठिकाणी मधुकर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
समोरच्या दिशेने नवीन फलंदाज श्याम आलाय. या वेळेस जोरदार अपील, पंच संमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाले. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. लेग स्टिक मिस करत होता चेंडू आणि त्या कारणास्तव गिरीश वालंज सर त्या ठिकाणी संमत नाहीयेत. निशांत कांबळे सर मान फ्रॉम भांडू स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहू शकता. चांगली पंचगिरी. मागच्या 2 दिवसापासून डिसिजन जे आहेत ना ते भरपूर चांगले दिले गेलेत. बाईच्या स्वरूपात सिंगल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 3. अतिशय चांगली स्वरूपात आपण पाहतोय. बेबी स्पोर्ट इताडे भगवान शेठ पाटील साहेबांचा हा संघ. नक्कीच मधुकरने भरपूर चांगलं षटक फेकलंय. टिट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर दिलंय. कारण टीम वडवलीच्या बाजूने देखील पहिलं षटक जे होतं ना त्यामध्ये 2 विकेट्स आल्या होत्या आणि धावा मात्र 3 खर्च झाल्या होत्या. बॉलिंग ट्रॅकवर नवनाथ येतोय. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक फेकण्यासाठी नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. चला लवकरात लवकर खेळायचं आहे. थोडं स्पीडली खेळा. विनंती असेल वेल वाचवा. आज काही मॅचेस ज्या आहेत त्या एक्स्ट्रा आहेत. सेमीफायनल फायनल मॅचेस देखील आपल्याला खेळवायच्या आहेत. बलेसा बॉल ऑन साइडला हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. श्रावण पाटील चुकी होणार नाहीये. झेलच्या स्वरूपात फलंदाज काशीनाथ बॅक टू द डगआउट. अतिशय चांगली स्वरूपात बेबी स्पोर्ट इथाडे टीमच्या बाजूने आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर नवनाथला आपण पाहतोय. संतोष नवीन फलंदाज. 14 बॉलचं षटक फेकलं होतं आणि त्यानंतर फलंदाजीसाठी आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अव्वांतर धाव मिळेल. धावफलक अव्वांतरने पुढे सरकेल. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 47 धावांचा पाठलाग करत असताना अविती सुरुवात झाली नाही वडवली टीमच्या बाजूने. धावांचा वेग वाढवणं महत्वाचं आहे. त्या दरम्यान बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. दोन धावा देखील कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावर. नवनाथ पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाज झेल खाली. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. 47 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. टीम जय बजरंग गोरसईचे कॅप्टन आपण सज्ज राहा. कारण चालू सामन्यामधील जो संघ विजयी असेल ना त्या टीम सोबत तुम्हाला खेळायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस काय करतोय त्या ठिकाणी संतोष. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी नवनाथची देखील म्हणावी लागेल. मागच्या बॉलवर तर फटका खेळण्याचा प्रयत्नही झाला नव्हता. या वेळेस देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अवत असं नाहीये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे.
13 बॉल आणि 38 धाबांची आवश्यकता आहे. आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं गरजेचं आहे. ऑन साइडला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 विकेट्स. 47 चा पाठलाग करत असताना टीम इताडे या ठिकाणी जिंकते. तर मात्र सन्माननीय शरद घोडे साहेबांच्या माध्यमातून 5 कोंबडे पार्टीसाठी दिले जातील. मार्तन डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय घोडे साहेब व्यासपीठावर आहेत. हेमंत भोईर यांच्या माध्यमातून 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौका रॅट्रिक आणि षटकार रॅट्रिक साठी टीम वडवलीच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार डबल मध्ये नक्कीच कन्वर्ट केल्या जातात धावा, परंतु आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. 47 चा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात झाली नाहीये. अर्थातच मोठ्या फटक्यांचा प्रयोग जरूर करावा लागेल त्या ठिकाणी. मात्र पुन्हा एकदा सिंगल. धावफलक 14 वर पोहोचलंय. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉल मध्ये डबल 3. 33 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल दिशा तपासावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफ स्टिक सोडून बाहेर चेंडू हाताळला होता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी पहिल्या ओव्हर पासून जर पाहायचं झालं ना तर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय टीम वडवलीला. एकही मोठा फटका आतापर्यंत पाहायला मिळाला नाहीये. ऑन साइडला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर होते. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. संतोषने तर आशा सोडली होती त्या ठिकाणी, परंतु ओव्हर थ्रो झाला आणि सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. धावा धावफलकावर 17. हॅलो. सन्माननीय सखाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे, आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये 30 धाबांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. मात्र आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. अजून एक चांगला बॉल. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 17. अर्थातच शेवटच्या षटकामध्ये 30 धाबांची आवश्यकता आहे. आव्हान जे आहे ते कठीण झालेलं आपण पाहतोय टीम वडवलीसाठी, कारण 47 चा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली नाहीये आणि त्यानंतर देखील मोठे फटके पाहायला मिळाले नाहीयेत.
सरावाचा अभाव दिसून येतोय टीम वडवलीचा विचार केला तर. शेवटचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवर किशोर. 5 षटकार ठोकावे लागतील या ठिकाणावरनं. षटकातील पहिला बॉल. चला उशीर करू नका. अडवा बाटने हा फटका खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकोणावीस धावा धावफलकावर. 5 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. जय बजरंग गोरसे टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर टॉस या ठिकाणी उडवला जाईल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक रोशन आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाजबाज संतोष. तीन बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे कारण 3 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. जयेश पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. किशोर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चला जयेश लवकरात लवकर पोहोचा आपण. फक्त 2 बॉलची फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये. 2 लिगल चेंडू फेकायचे आहेत विजयासाठी बीबी स्पोर्ट इताडे टीमला. आणि त्यानंतर टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. शेवटचा बॉल बाकी आहे या मॅच मधील. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय टीम बीबी स्पोर्ट इताडे. भगवान शेठ पाटील साहेबांचा हा संघ. मॅच फिनिश. सामना जिंकलाय बीबी स्पोर्ट इताडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम वडवली. हार्ड लक शरद गोतारणे सर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने ठोकल्या 22 धावा नॉट आउट नाव आहे श्रावण पाटील. यस शरद गोडे साहेबांच्या माध्यमातून टीम बीबी स्पोर्ट इताडे